हॅलो. हा बोला. साहेब नमस्ते. एव्हीएन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद धन्यवाद. साहेब निवडणुका लोकसभेच्या संपलेल्या आहेत. आता धाकधूक लागली ती येणाऱ्या निकालाची. आणि काल जो मीडियाचा एक्झिट पोल झालेला आहे त्यामध्ये कुठतरी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आपण जे उमेदवार होता त्यांचं नाव कुठतरी दिसून येत नाही. तर आपली पहिली प्रतिक्रिया एक्झिट पोलवर आपलं पहिलं मत. ही निवडणूक मीच जिंकणार आहे. एक्झिट पोलचा निष्कर्ष काय निघाला त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. कारण आम्ही लोकांच्या मध्ये मिसळतो, लोकांच्या भावना समजून घेतो. याला जवळजवळ महिनाभर आम्ही सगळ्यात तालुक्यात या लोकसभा मतदारसंघातल्या 6च्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये फिरून कार्यकर्त्यांच्याकडून आढावा घेतलेला आहे. गाव टू गाव आपल्याला मतं किती पडतील, विरोधात किती मतं जातील, वेगवेगळ्या उमेदवारांना किती मतं पडतील याचा आढावा घेतलेला आहे. आणि आम्ही असा निष्कर्ष काढलेला आहे की ही निवडणूक मी सहजगत्या जिंकणार आहे. आणि त्यामुळे एक्झिट पोल काय येतो त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. एकच दिवस मध्ये राहिलेला आहे. 4 तारखेला निकाल निश्चितच लागेल आणि त्याच्यामध्ये मी विजयी झालेला असेल. आपल्याला काय म्हणजे आपला निष्कर्ष आपण काढलेला मत आहे, आपल्याला काय किती मताधिक्य आपल्याला मिळू शकतं असं आपल्याला अपेक्षित आहे किंवा आपल्याला वाटतं ते? 50,000 ते 1,00,000 या मताधिक्याच्या दरम्यान आकडा असेल आणि मी जिंकेन. साहेब आपण आता 2 टर्म इलेक्शन लढवलेले आहेत लोकसभेच्या. पूर्वीचे निवडणूक लढवलेले प्रकार आणि आत्ताचे आपल्याला काय तफावत जाणवते, आपल्याला काय अनुभव आले? नाही, यावेळी लोकसभेला पैशाचा प्रचंड वापर झाला. जसा ग्रामपंचायतीच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर होतो त्याच पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा वापर झाला. आणि कारण माहित नाही, परंतु पोलीस सुद्धा किंवा एकूणच निवडणूक आयोग हे प्रकार रोखायला कुठेतरी कमी पडलं किंवा केवळ रोखण्याचं नाटक केल्यासारखं वाटलं. त्याचं कारण नाक्यावर पोलीस एक दुचाकी वाहनधारकांनाही अडवून त्यांच्या मोटरसायकलची डिक्की तपासायचे, खिसे तपासायचे. एखाद्यानं जमीन खरेदी करण्यासाठी किंवा दागिने खरेदी करण्यासाठी किंवा काही दागिने विकून कर्ज भरण्यासाठी पैसे गोळा केले असले तरी सुद्धा हे पैसे कुठले आले, का आले, कोणी दिले, असे अनेक चौकशी करून सामान्य नागरिकांना हैराण करायचे पोलीस. आणि दुसऱ्या बाजूला कोट्यावधी रुपये वाटले गेले ते हेलिकॉप्टर मधनं आले, पण त्याची कशी काही तपासणी झाली नाही. हा निरुत्तर करणारा असा एक प्रश्न आहे. आणि म्हणजे राज्यकर्त्यांच्या पाठबळावर काही शक्य होतं, कितीही बॅगा पैशाच्या भरून आणा, काही कोटी रुपये, किमान 35 ते 40 कोटी रुपये या निवडणुकीमध्ये वाटले गेले असा माझा प्राथमिक अंदाज आहे. आपल्याला कुणी वाटले असं वाटतं? म्हणजे 2 प्रबळ दावेदार आपल्या विरोधातले होते, म्हणजे त्यातल्या कुठल्या उमेदवारांनी वाटले का दोन्हीने वाटले असं काय आपला अंदाज, आपल्याला काय वाटतं? शिंदे गटाच्या उमेदवारांनी जास्त प्रमाणामध्ये पैसे वाटलेले आहेत. आपण आता आर्थिकदृष्ट्या आता इतकं मायाजा वाटली असं म्हणता, पण लोकांनी त्याला म्हणजे स्वागत केलं का? आपल्याला काय वाटतं की आपल्या मतदारांनी काय केलं असेल? लोकांनी त्याकडे बघूनच कल दिला असेल का? लोक ते पैसे मतदारांच्या पर्यंत पोहोचलेलेच नाही आहेत. ते नेत्यांच्या पर्यंत आणि काही प्रमाणात कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचले, परंतु जनतेपर्यंत ते काही पैसे पोहोचलेले नाहीत. त्यामुळे किती पैशाचं वाटप झालं तरी त्याला आम्ही काही घाबरत नाही. बरोबर. साहेब शेवटचा प्रश्न, आपण आता निवडणुकीत विजय होणार असं आपल्या अपेक्षेत आपले तसं ठाम मत आपण सांगतात, पण येणारे आपले आव्हानं काय असतील आणि आपण आल्यानंतर निवडून आल्यानंतर आपल्या डोक्यात पहिला प्लॅन काय असणार आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या कर्जाचा प्रश्न, ऍडमिशनचा प्रश्न, महागाईचा मुद्दा आहे, त्याचबरोबर शहरी लोकांचा प्रश्न आहे, वस्त्रोद्योगाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. पंचगंगा, कृष्णा, वारणा प्रदूषणाचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. हे सारे प्रश्न मला मार्गी लावायचे. साहेब आपण आता निवडणुकीमध्ये आपल्याला दोन्हीकडनं ऑफर होत्या, महाविकास आघाडीकडनं पण होत्या आणि महायुतीकडनं पण होत्या. पण ज्यावेळेला आपण निवडून आल्यानंतर आपण हाय भूमिकेत ठाम राहणार का? निवडून जे सत्तेत येणार आहेत त्यांच्याबरोबर जाऊन आपण वाटाघाटी होणार नंतर? मी माझ्या भूमिकेशी ठाम राहणार आहे. कारण आपल्याला प्रलोभन पण येतील किंवा आपल्या मंत्रिमंडळात सुद्धा ऑफर दिले जातील. कुठल्याही प्रलोभनाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही.
ओके. एव्हिनन मराठीशी बोलल्याच्या नंतर आपल्याला आम्हाला असं जाणवतंय की साहेब आपण विजय होणार ना, आपल्या तसा कॉन्फिडन्स आपल्याकडे जाणवतोय. त्यामुळे एव्हिनन मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद साहेब, आणि आपल्याला येणाऱ्या निकालाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या हार्दिक शुभेच्छा.